नेते आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आहेत. शेवटी कोणताही निर्णय करताना त्याला एक फार मोठं पाठबळ लागतं आणि म्हणून या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सातत्यानं किमान रोज माननीय मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा व्हायची. मग त्याच्यातल्या त्रुटी काय आहेत, उणिवा काय आहेत, काय कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतात, मग त्यासाठी पर्याय काय आहेत आणि या विषयाबद्दल सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन लाभलं. कारण खरं म्हणजे विनाकारण त्यांना बदनाम करण्याचा काही मंडळी प्रयत्न करत होती. परंतु कालच्या निर्णयामुळं खरं म्हणजे जयरंगे पाटील तर खरं तरी शिल्पकार आहेतच, कारण अतिशय निस्पृह आणि निस्वार्थीपणे त्यांनी आंदोलन चालवलं. परंतु हा निर्णय प्रक्रियामध्ये हे सगळं घडून आणण्यामध्ये माननीय देवेंद्रजींचा अतिशय सिंहाचा वाटा होता. म्हणून खरं म्हणजे त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. साहेब, काल जरांगे साहेबांनी ज्यावेळेस प्रतिक्रिया दिली त्यानंतर या सगळ्या पूर्ण गॅजेटेडच्या संदर्भामध्ये विनोद पाटील संभाजीनगरवरनं त्यांनी प्रतिक्रिया आज दिली आहे की त्यात काही समस्या आहेत, काही नवीन नाही आहे, आधी हा GR होता, हे फक्त एक पत्रक काढल्यासारखं काढलेलं आहे, असं सरकारवर आरोप सुरू केले. नाही, असं आहे की मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी अनेक मराठा समाजाच्याच लोकांनी वेगळ्या प्रतिक्रिया देत किंवा वेगळे मला वाटतं त्या मतभेद व्यक्त करून खरं म्हणजे हे आरक्षणाला अधिक आरक्षणाचा संघर्ष अधिक मजबूत होण्यापेक्षा तो मला वाटतं त्यात या सगळ्या वेगळ्या विचारप्रवाहामुळे तो डायल्यूट होत गेला. आता माझी सगळ्यांना या निमित्ताने एवढीच विनंती आहे की सरकारने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आता याची काय निर्णय प्रक्रियेतून काय पुढं येतं आहे, किती कशा पद्धतीने पुढं जाईल या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे. तर वेगवेगळे मतप्रवाह निर्माण करून शेवटी त्यातून आरक्षण मिळालं का आपल्याला, हे असं चुकीचं होतं, ते बरोबर होतं, हे योग्य नाही, ते योग्य आहे, ठीक आहे ना. मग ह्या सगळ्या तुमच्या मागच्या 3-4 वर्षाच्या सगळ्या तुम्ही जी मतं व्यक्त करीत होता तर त्यातून खरं आरक्षण आपल्याला मिळालं का, नाही मिळालं. शेवटी अपयशी पदरात पडला आपल्या. आता एक निदान जो निर्णय 16% मान्य देवेंद्रजींनी घेतला आरक्षण देण्याचा 14/19 तो उच्च न्यायालयापर्यंत सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकला आणि ह्या महाविकासच्या नेत्यांनी ते घालवलं आरक्षण. पण त्यावेळी खरं म्हणजे मराठा समाजाच्या सगळ्या विचारवंतांनी एकत्र येऊन त्याचा कुठंतरी खंबीरपणे विरोध करायला पाहिजे होता, त्याला उघडं पाडायला पाहिजे होतं. असं कधी घडलं दिसत नाही. आणि 10% आरक्षण मग नंतर महायुतीने दिलं. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी अजितदादा उपमुख्यमंत्री होते. आता सुदैवानं सरकारच्या इच्छाशक्तीमुळे अद्यापही ते सर्वोच्च न्यायालय टिकून आहे, अंमलबजावणी सुरू आहे. मला वाटतं खरं ह्या सगळ्या याचा सगळा विचार करता आता मला वाटतं सगळ्या ह्या विचारवंतांनी ह्या सगळ्या निर्णयावर टीका करण्यापेक्षा काही दिवस शांतपणे बसावं. आपला एक मराठी बांधव जयरंगे पाटील एक योद्धा म्हणून त्यांनी याचं नेतृत्व केलं, त्यानं यश आलं. सरकार एक निमित्त असतं, परंतु मला वाटतं याची अंमलबजावणी होण्यामध्ये सगळ्यांनीच सहकार्य करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. बरं, सोमवारी आहे ते OBC नेते कोर्टात जाणार आहेत या सगळ्या संदर्भामध्ये. कुठेतरी एका समाजासाठी खरं तर हा निर्णय घेण्यात आला असं देखील आता स्वतः छगन भुजबळ बोलतात. नाही, खरं म्हणजे मला वाटतं तो त्यांचा गैरसमज आहे. असं काही विशिष्ट समाजाकरता डोळ्यासमोर ठेवून नाही. जो त्या शेवटी हैदराबाद गॅजेटर काय आहे की त्याच्यामध्ये जसं ब्रिटिश राजवटीमध्ये नंतरच्या काळामध्ये जे निजाम स्टेटच्या बाहेर जिल्हे होते त्या ठिकाणी बाय नेम तिथे तुमच्या नोंदी आहेत. त्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये 80%, 90% त्यावेळी जी शेती करणाऱ्या लोकांना कुणबी दाखले मिळाले. आता हे सगळे हैदराबाद गॅजेटरमध्ये तो नंबर आहे, नाव नाही. आता त्याची स्क्रुटिनी होणार. स्क्रुटिनी करणारे जी पात्र असतील, जे पात्र लोक आहेत ते त्यांना संधी दिली पाहिजे ना.
तुम्ही त्याला कसं प्रवाहाच्या बाहेर ठेवणार. मला वाटतं तो एक धाडसी निर्णय केला, पण त्यातून जी मागे सरकारची भूमिका त्याने आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला यामुळे धक्का लागणार नाही. आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही, किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय देण्याचीच भूमिका सरकारची आहे. साहेब, पण ते आता कोर्टात डायरेक्ट जाणार आहे सोमवारी. त्यांचं असं म्हणणं होतं की सूचना आणि हरकती घेतल्या नाही आणि डायरेक्ट हा गॅजेट लागू करण्याचा GR काढला गेला, त्याच्यावरून त्यांची सहमती नाही आहे. नाही, शेवटी याच्यामध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत आपण घेतलं, कारण ते त्या राज्य सरकारने वतीने नेमलेल्या समितीचे प्रमुख आहेत आणि त्या या सगळ्या विषयाची ते सातत्यानं त्याबद्दल माहिती घेत आहेत. माननीय ॲडव्होकेट जनरल आपल्या राज्याचे त्यांचं याच्यावर मत घेतलं आहे. अंतिमतः मग माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं त्याच्यात मत घेतलेलं होतं. मला वाटतं इतकी व्यापक चर्चा करून आणि आमच्या उपसमितीमध्ये महायुतीचे तिन्ही पक्षाचे आमदार महोदय त्यामध्ये होते, त्यांचंही सातत्यानं विचारविनिमय सुरू करून त्यांचंही त्याच्यामध्ये मत आम्ही आजमावून घेतलेलं आहे. मला वाटतं इतका घाईगर्दी निर्णय झालेला नाही. हा अतिशय विचारांती व्यापक चर्चेतून वेगळे मतं जाणून मग हा निर्णय केलेला आहे. उपसमितीवर आरोप होत आहे. तर लक्ष्मण हाके असं म्हणत आहेत की उपसमितीला आरक्षणाचं ABCD पण माहिती नाही आहे, कुठेतरी बायस पद्धतीनं उपसमितीनं काम केलेलं आहे. एकूणच OBC नेत्यांकडनं कुठेतरी नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. मला खरं म्हणजे आता मी मागे लक्ष्मण हाकेंना सल्ला दिलेला आहे की तुम्ही अन्य लोकांच्या आरक्षणामध्ये का लुटबुड करता, तुमच्या राजकीय पोळ्या का भाजून घेता तुम्ही ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावर. ज्यांचं आरक्षण मिळतं त्यांना ते मिळणारच आहे. तुमचं OBCचं आरक्षण कोणी काढून घेत नाही ना. मला वाटतं एखाद्या विषयाबद्दल उपसमितीचं अज्ञान आहे की आम्हाला काही कळत नाही. आता ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशहानपणा करू नये, एवढीच माझी अपेक्षा आहे. साहेब, रोहित पवार कुटुंबियांकडनं आता एक आरोप केला की मुद्दामून शासनाने हा निर्णय घेऊन मराठा विरुद्ध OBC हा वाद नव्याने निर्माण उभा केलेला आहे. कोणी केलं आहे? हे रोहित पवारांनी म्हटलेलं आहे, त्यांनी प्रतिक्रिया दिली. असं आहे की रोहित पवारांना अजून काहीच समजलेलं नाही काय आंदोलन आहे. मला वाटतं रोहित पवारांचं सगळं राजकारण आता ते स्वतः बोलतात की त्यांच्या काकांचं बोलतात हे समजत नाही. एकदा माहिती घेतो मी. त्यांचे आजोबा, त्यांच्या आजोबांचं त्यांना मार्गदर्शन आहे. ज्याने मराठा समाजाला मराठा आरक्षणापासून वंचित ठेवलं. 94 साली मंडळ आयोगातून दिलं नाही, ज्यावेळी मंडळ आयोगाचा निर्णय झाला. नंतर स्वतः सांगितलं की मराठांना आरक्षण मिळू शकत नाही. मला वाटतं त्यांनी एकदा आजोबांचा सल्ला घेतला पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे आपण आरक्षण काय देऊ शकलो नाही. म्हणजे हे नंतर मग मला वाटतं त्यांना अजून बरं शिकायचं आहे. इतकं उथाळपणा त्यांनी दाखवू नये, एवढीच माझी अपेक्षा आहे. सदावर्ते देखील आहेत, ते तुमच्या असतील किंवा शिवेंद्रराजे भोसले या दोघांच्या विरोधात आता कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत असं सदावर्ते पण म्हणतात. नाही, तर असं आहे की काहींना निर्णय पटेल, काहींना पटला नसेल, काहींचा विरोध असेल. आता शेवटी नैसर्गिक प्रक्रियेमध्ये कोणीतरी विरोधात जाणार, न्यायालयात जाणार, तर ते आता आपण थांबू शकत नाही ना. पण सरकार आपली भूमिका प्रभावीपणे न्यायालयात मांडेल याच्याबद्दल मी म्हणजे निश्चितपणे मांडेल आणि न्यायालयामध्ये सुद्धा मला यश मिळेल याची मला खात्री आहे. संजय राऊत यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं की कालच्या मराठा आरक्षणाचं श्रेय जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावं लागेल असं एक वक्तव्य त्यांनी केलं. हो, मग आम्ही दिलंच ना. काल जो निर्णय झाला मी माझ्या भाषणात तिथं स्टेजवर सांगितलं की ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये हा निर्णय घडून आणण्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनाच श्रेय दिलं पाहिजे. आणि ते आपण काल जाहीरपणे बोललो आहे. म्हणजे संजय राव हा सुचतं शहाणपणे, कारण नेहमीच त्यांना सगळं उशिरा सुचतं, म्हणून त्यांची या पक्षाच्या अधोगती